पहिली बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात रात्री 3:30 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये 3 नवजात बालकांचा मृत्यू झालाय। या वार्डमध्ये एकूण 9 बालकं ठेवण्यात आलेली होती आणि त्यापैकी 3 बालकं जी आहेत ती सुरक्षित बाहेर काढण्यात आली। त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। मात्र काही पालकांशी संवाद साधला असता त्यांच्या बालकांना ते भेटू देत नसल्याचा यावेळी पालकांनी आरोप केलाय आणि संपूर्ण प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आरोप पालकांकडून करण्यात आलाय। यहाँ पर रात में जो 3:15 बजे आग लगी है, उसमें हमारा जो बच्चा है वो एडमिट था। वहाँ पर 7-8 दिन से सांस की दिक्कत चालू थी उसको, तो हमने एडमिट करा है। लेकिन ये रात में 3:15 बजे इसका ऐसा कुछ तो आग लग गई है, बोलते कैसे लगी क्या लगी, तो हमने फिर वहाँ पर एडमिट करते फिर रात में फिर उन्हें सुबह यहाँ पर लेकर आ गए। सुपर में लाए तो बच्चा भी बोले तो बहुत ये क्रिटिकल हो गया। कितने दिन का बच्चा है आपका? बच्चा अपना भी 6 दिन का। 6 दिन का बच्चा। हाँ। आपको कितने बजे मालूम गिरी? मेरे को 3:30 बजे, 3:30 पौने 4 को मालूम है, मेरे को फोन आया। हाँ। ऐसा मैं तो गांव से फिर यहाँ पर आया। तबीयत कैसी है आपके बच्चे की? अभी बच्चे की तबीयत नाजुक है और आप मिलन भी दे नहीं रहे। यहाँ पर बता नहीं रहेगा क्या है क्या नहीं, बच्चे को क्या करना पड़ता, कहाँ ले जाना पड़ता, कोई बता नहीं रहे अभी। वो किसकी गलती लगती है आपको? गलती किसके, प्रशासन की गलती है, किसकी गलती है दूसरी हमारी है क्या? हम थोड़ी थे यहाँ पर। बच्चा किसके ताबे में? डॉक्टर लोगों के ताबे में। डॉक्टर लोगों ने बोलने को ना, सही सलाह देने को ना। मेरा ही बच्चा आईसीयू में एडमिट था, 2 दिन की मेरी बच्ची है। कैसी घटना हुई? ये आग लगी बोलते, वो बोलते शॉर्ट सर्किट हुआ बोलते हैं। आपको कब पता चला ये सब? हमको ये तकरीबन 4 बजे के टाइम पता चला, हम घर पे चले गए थे। आपका बच्चा कैसा है अभी और कहाँ पे रखा गया है? अभी ये सुपर हॉस्पिटल में मेरे बच्चे को रेफर किया उन्होंने, और वो आईसीयू में भर्ती है यहाँ पर अभी। प्रकृति कैसी है उसकी, मतलब तबीयत कैसी है? वो तो पता नहीं हमें, वो डॉक्टर बोल रहे क्या ठीक है, वो डॉक्टर मिलन नहीं दे रहे। मिलन नहीं दे रहे? हाँ। आप कितने बजे आए यहाँ पे? यहाँ पर हम आए तकरीबन 4-5 बजे के टाइम यहाँ पर पहुंच गए। किसकी लापरवाही लगती है आपको? ये प्रशासन की लापरवाही है, किसी के डॉक्टर की है। नाही, नुकतंच आपल्या अमरावती शहरामध्ये आपण हे 200 बेडेडचं महिलांचं हॉस्पिटल आपण ओपन केलं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं लहान बालक असेल, महिला असेल, यांच्या संदर्भात हे चांगले एकदम व्यवस्थित असं हॉस्पिटल आपण ओपन केलं। परंतु आजची ही दुर्दैवी घटना म्हणजे विचार करणारीच आहे, कारण एवढ्या नवीन बिल्डिंगमध्ये असं होणं या ठिकाणी फार घातक आहे। आज जी घटना घडली ही खरंच निषेध करण्यासारखी आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलचा वरच प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी असं असलेलं व्हेंटिलेटर फुटलं आणि त्यामुळे 3 बालक या ठिकाणी गेले। बाकीचे 9 मधले 6 बालक यांना आपण बाहेर हे केलेलं आहे। परंतु यामध्ये कशी झाली, मी आताच CS साहेबांशी बोलली आणि त्यांना म्हटलं की हे जे आपण बघतोय हे व्हेंटिलेटर वगैरे लागतो, याच्यावर कंट्रोल कोणाचं होतं फायर याच्यावर, तर त्यांनी सांगितलं आपलाच माणूस होता, पण रोज चेक करायला पाहिजे होते। म्हणजे मला वाटतं याच्याकडे काहीतरी दुर्लक्षित झालेलं दिसतंय, याची सुद्धा आपण चौकशी करू आणि खऱ्या अर्थानं या 5-6 दिवसाचं हे बालक आणि काही फारच कमी दिवसाच्या बाहेर गावून आलेले हे बालक होते आणि याला आपण या ठिकाणी ICU केलं होतं आणि त्यासोबतच त्या ठिकाणी ही घटना घडली। काही हे नवीनच रुग्णालय आहे, नवीनच या ठिकाणी व्हेंटिलेटर आहे, हे व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात आले होते का, असा देखील प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो? नाही, याच्यामध्ये तर मी म्हणणार नाही निकृष्ट दर्जाचे नाही, एकदम चांगले होते आणि टेस्टिंग केलेले होते आणि टेस्टिंग करून याचे आपण ताब्यात घेतले होते। म्हणून निकृष्ट दर्जाचा म्हणता येत नाही, पण इलेक्ट्रिकचं असल्यामुळे त्याच्यामध्ये काय बिघाड झाला हे आता तरी सांगता येणार। जेव्हा आपण त्या ठिकाणी त्याची चौकशी करू त्याच्यामध्ये सगळं बाहेर येईल। आमचं पहिलेच आल्याबरोबर जेव्हा मागे जुनी आमची जी बिल्डिंग होती तिथे जेव्हा आग लागली होती तेव्हा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की नवीन बिल्डिंग इमारत झाली त्याचं लोकार्पण करून लवकरात लवकर सगळी गोष्टी तिथे सुरू झाल्या पाहिजे आणि इथे सुरू केल्यानंतर इमारत आमच्या कार्यकाळामध्ये झाली, सगळं काही खूप सुंदर झालं आहे। पण जेव्हा आता आग लागते आणि फायरची जे गोष्टी असतात ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो 1-1, 2-2 स्प्रिंकलर सुरू होते, त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणार आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे। जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल, कारण लहान मुलं जे प्री मॅच्युअर्ड असतात
ज्यांच्या वेट बरोबर नसते, जे हेल्थ इश्यूनी जन्म घेतल्यानंतर जे प्रॉब्लेम असतात, त्यांना सगळ्यांना असे याच्यामध्ये आपण ऍडमिट करतो. आणि त्या 3 लहान मुलांचे जीव जेव्हा जाते, तर मी सगळ्यांना एवढीच सांगेन, आणि आता मंत्री महोदयशी मी तेच बोलणार आहे, जर कोणी याच्यात चुकीचं आढळलं त्याच्यावर कडक कारवाई, आणि त्याच्यावर की त्यांनी काम नाही केला आणि स्प्रिंकलर चालू नाही झाला, फायर ऑडिट जर नाही झाला असेल, तर मग त्यांची खैर नाहीये, एवढं लक्षात ठेवा त्यांनी.